प्लास्टिक सर्जरी म्हणजे ना काहीतरी खूप बदलणं हे एक समीकरण झालंय. तर मला सांगा, प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी यातला नेमका फरक काय आहे? भारतात प्लास्टिक सर्जरीचा उगम झाला. म्हणजे जेव्हा मी हे म्हणते तर ह्याचा म्हणजे आला कुठे सर्वात आधीचा उल्लेख तर जेव्हा सुश्रुत संहिता त्यांनी लिहिली, त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जेव्हा आपण ऐकायचो ना, राजांना वगैरे जेव्हा काही कोणाचा राग यायचा किंवा त्यांना शिक्षा द्यायची असायची, तर ते एखाद्याचं जा नाक कापून ये, म्हणजे ही घरी घडलेली घटना आहे का नाही माहित नाही, पण एक नाक कापून ये किंवा शिक्षा दिल्या. मग त्याला बरं करणं, त्याला नंतर बरं करण्यासाठी कुठेतरी स्किनचा एक भाग घेणं, फोरहेडचा एक भाग घेणं आणि मग ते नाक बनवणं, हे सगळं सुश्रुतांनी त्यांच्या संहितेत लिहिलेलं आहे. आणि त्याला जेव्हा इंग्रजांनी किंवा बाकीच्या देशांनी वगैरे जेव्हा अभ्यास केला त्या गोष्टींचा आणि त्यातलं काही लिटरेचर दुसरीकडे पब्लिश केलं, तेव्हा कळलं की ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच देशामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काही ह्याच्यामध्ये होत आहेत. बरोबर. आणि सर्वात मोठा म्हणजे प्लास्टिक सर्जरी क्षेत्र निर्माण होण्याचा एक मोठा बूम आला वर्ल्ड वॉर पासून. वर्ल्ड वॉरचे जे विक्टिम्स होते, म्हणजे जे आर्मी सोल्जर्स होते, त्यांना जेव्हा गनशॉट वुंड्स होत होत्या, त्यांना जेव्हा मार लागत होते, तेव्हा विचित्र त्यांच्या जखमा व्हायच्या. मग त्या जखमांना कव्हर करण्यासाठी बाजूचा टिश्यू घेणं, त्यांना कव्हर करण्यासाठी कुठला तरी दुसरा हे घेऊन लावणं, इथून ऍक्च्युली प्लास्टिक सर्जरी ही सुरू झालं. सो प्लास्टिक म्हणजे आपलं रोजचं प्लास्टिक नव्हे. प्लास्टिक मीन्स प्लास्टिकोज, विच इज अ ग्रीक वर्ड. टू मोल्ड, टू गिव्ह शेप, आकार देणं. आणि त्यानंतर आता तिथून ते क्षेत्र इंजुरीज पासून गेलं कॅन्सरकडे. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झालेल्या काही डिफेक्ट्स त्यांना ट्रीट करणं. तिथून मग ते गेलं सौंदर्याकडे, की एक असा चेहरा आहे पण थोडा वेगळा काही त्याच्यात बदल करता येईल का. डिमांड्स तशा वाढल्या आपल्या ह्या आता टाइमामध्ये, डिमांड्स तशा वाढल्या. वेगवेगळ्या ट्रेंड्समुळे त्याला अजून म्हणजे म्हणतात ना की ट्रेंड्सनेच इन्स्टिगेट केल्या काही गोष्टी, की ह्या आपण करू शकतो का, हे डिमांड्स येत आहेत तर आपण ह्यालाही केटर करू शकतो का. आणि त्याप्रमाणे ह्या क्षेत्रामध्ये असा बदल होत चाललाय. अमेझिंग. प्लास्टिक सर्जन्स जे असतात तेच कॉस्मेटिक सर्जरी करतात, पण कॉस्मेटिक इज रिलेटेड टू ब्युटी. अच्छा. साधारण सौंदर्य, आणि त्यामुळे मग त्यावर फोकस होतो. वेळेस जेव्हा आपण एक प्लास्टिक सर्जन म्हणतो तेव्हा त्याला एक मोठं ब्रॉड एक होरायझन येतं, की त्याच्यामध्ये इंजुरीज आल्या, कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन आलं, कॉस्मेटिक देखील आलं, इवन पेडियाट्रिक बच्चूज ज्यांना कधी कधी एखादी एक्स्ट्रा फिंगर असते, विभागलेले ओठ असतात, हे सगळं दिस इज ऑल अ स्पेक्ट्रम ऑफ प्लास्टिक सर्जरी. ओके. आणि सौंदर्यविषयक जे काही असतं ते कॉस्मेटिक सर्जरीमध्ये मोडलं जातं. आणि कसं असतं की हे क्षेत्र इतकं मोठं आहे की मोस्टली प्रत्येक सर्जन प्रत्येक गोष्टीला नाही तेवढा वेळ देऊ शकत. एखाद दोन गोष्टी निवडून मग ते त्याच्यातच सुपर स्पेशलाइज करून त्याच्यातच काम त्यांचं वाढत जातं. सो काही लोक स्वतःला एक ट्रॉमा सर्जन म्हणतात, प्लास्टिक आणि ट्रॉमा सर्जन. सम विल से प्लास्टिक अँड ऑन्को रिकन्स्ट्रक्शन सर्जन, सम विल से प्लास्टिक आणि कॉस्मेटिक, किंवा प्लास्टिक अँड बर्न्स, जळीत रुग्ण, जळलेले रुग्ण, त्यांची एक केअर पूर्ण एक वेगळी आहे. सो असे हे सगळ्यांनी आपापल्या आवडीनुसार आपण कुठे आहोत, कुठे प्रॅक्टिस करतो त्यानुसार आपण आपले सब डिव्हिजन्स प्रत्येकाने चूज केलेले. अमेझिंग. आणि तुमचं शिक्षण कुठून झालंय? जे हॉस्पिटल. अमेझिंग. आता तुम्ही कुठे प्रॅक्टिस करताय? विलेपार्ले, मुंबई, इथे तुमची प्रॅक्टिस सुरू आहे. अमेझिंग. आता जो आपण जस्ट विषय काढला की गरज म्हणून हे सगळं सुरू झालं, आणि खूप आनंद झाला ऐकून की आपल्या भारतात त्याची मुळं आहेत, इतिहासात त्याचे दाखले आहेत, की मला वाटतं शल्य चिकित्सा वगैरे असं त्याला पूर्वी म्हटलं जायचं. तिथून ते आतापर्यंतचा प्रवास, गरज ते मला वाटतं आता हौशेसाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. म्हणजे एक AI ट्रेंड आलाय सोशल मीडियावर, की तुम्हाला तुमचं रूप पालटून साडीमध्ये फोटो करून मिळतो तयार. तर ते बघायला आणि ती 5 मिनिटं इतकी सुंदर जातात आपली, की असं वाटतं की हेच आयुष्यभर जर मला हे सौंदर्य मिळालं तर का नाही. तर ते खरंच आता शक्य झालंय का, की जे मी इमॅजिन करते, जे रूप मला माझं हवंय ते मी मिळवू शकते या क्रियेने, शस्त्रक्रियेने? पार्शियली म्हणू शकतो.
जेव्हा पण माझ्याकडे एखादी येते कोणीही की मला हे असं असं आहे किंवा मी हे बघितलंय की हे असं असं तिने केलं किंवा ह्या ॲक्ट्रेसने केलं किंवा असं मला हवं आहे, तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट सांगते की तुमच्या जे मनात आहे काय केल्याने काय होईल ते एक इमॅजिनेशन आहे. सो तो एक पॉईंट झाला. मला माहिती आहे की मी तुमच्या स्किन, तुमच्या टिश्यूज, तुमच्या एज रिलेटेड त्याच्यामध्ये जेव्हा काही करणार आहे बदल, तेव्हा त्याचं ते कुठे रूपांतर त्याचं कशात होणार आहे. सो ह्या 2 गोष्टी आपण कुठेतरी म्हणतात ना मध्य काढूया. बऱ्याचदा सगळ्याच ज्या गोष्टी ते सांगतात किंवा त्यांना हवं असतं, पेशंट्सना हवं असतं, प्रत्येक गोष्टच आपण तितक्या 100% नाही देऊ शकत. बरोबर. देर आर लिमिट्स टू आपण किती सर्जिकली किंवा एका टिश्यूला मॉडिफाय करू शकतो आणि ते किती मेंटेन राहू शकतो ओव्हर द इयर्स, याला काही लिमिट्स आहेत. पण म्हणून मी त्यांना हे सांगते नेहमी की तुम्ही तुमचं जे काही तुमच्या मनात आहे ना, तुम्ही मला सांगा. अच्छा. डोंट हेजिटेट. जे एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा कधी कधी एक्सपेक्टेशन्स ते पण नाही, त्याच्या रिलेटेड अजून एक्सपेक्टेशन्स असतात. म्हणजे दॅट इज लाईक मी हे केलं तर हे असं दिसेल म्हणून मला हा जॉब मिळेल, किंवा मी हे केलं तर मग असं झालं तर म्हणजे माझं लग्न होईल. सो मी त्यांना काय सांगते, मला एंड एक्सपेक्टेशन सांग. ओके. तुझं एंड एक्सपेक्टेशन काय आहे, वेदर त्या गोलला ही गोष्ट होणार आहे का, त्याला ही गोष्ट सॅटिस्फाय करेल का. जर ते नसणार आहे तर तू सर्जरी करशील, पण मग ते गोल जर सॅटिस्फाय झालं नाही तर तशीही तू हॅपी होणार नाहीस. मग तुझं टाइम, पैसे सगळं वेस्ट. म्हणजे मधलं कन्सल्टेशन पण करावं लागतं की कारण मला वाटतं आता खूप यंग मुलं मुली या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेत आहेत. एज लिमिट काही आहे का यासाठी? एज लिमिट नाहीये, पण ज्या काही शरीराला असं म्हणजे बदल करणाऱ्या सर्जरीज असतात, ब्रेस्ट म्हणा, बॉडीच्या म्हणा, किंवा इवन फेस, नोजसाठी येतात, चिनसाठी लोक येतात, आणि ह्या येतात म्हणजे ज्या थोड्या मोठ्या आणि थोड्या सिरियस शस्त्रक्रिया आहेत, त्या नेहमी मी त्यांना असं सांगते की ठीक आहे तुला हवं आहे. म्हणजे अगदी 21 वर्षाच्या मुली पण येतात, 18-21 एवढ्या देखील मुली येतात. मी त्यांना नेहमी काय सांगते, एक काम कर, ठीक आहे तुला हवं आहे, आपण सगळं डिस्कस केलं, आता गो बॅक. सर्जरीची डेट नको डिसाईड करू, काहीच डिसाईड करू नको, जस्ट गो बॅक आणि नाव सिट ऑन दॅट थॉट, टेक युअर टाइम विथ दॅट थॉट. ओके. तरीही जर असं वाटत राहिलं की नाही, मी प्रोज अँड कॉन्स सगळं ऐकून आले डॉक्टरकडनं आणि तरीही कुठेतरी वाटते नाही हे करायचं आहे, मला हे करायचंच आहे, देन कम विथ समबडी एल्स फ्रॉम फॅमिली. मग ती मोठी बहीण असू शकते, भाऊ असू शकतो, किंवा आई असते, कोणाची जवळची मैत्रीण असते एखादी, हे येते. आणि मग कधी कधी त्याच्यामधून कळतं आपल्याला की नाही, हिला हे असे फॅन्टसीज येत असतात, किंवा असं की नाही हिला हा त्रास होतो. म्हणजे कधी कधी कसं असतं, एखाद्याला काहीतरी स्कार असतो फेसवर, किंवा एखाद्याची चिन खूपच छोटी असते, एखाद्याचं नाक काहीतरी वेगळं असतं, तर ते मला सांगतात की दिस बिकम्स अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर. सो व्हॉट इज अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर? दॅट मला पहिल्यांदा बघून लोक हेच विचारतात आणि आय डोंट वॉन्ट दॅट. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे लोकांनी मला माझ्यासाठी बघायचंय किंवा माझ्याशी बाकी बोलायचंय. जे काही चेहऱ्यावर आहे किंवा काही माझा भाग इकडे तिकडचा जो काही आहे, कारण प्रत्येकाचाच असतो, ते पहिली गोष्ट नाही झाली पाहिजे. कॉन्फिडन्सचा इश्यू. सो हे जेव्हा कोणीतरी मला सांगतं ना की ह्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की मी जेव्हा कोणाला नवीन भेटणार असेल, तो माणूस ह्या पासूनच सुरुवात करेल, मग आय डिसाईड की नाही, दिस इज अ व्हॅलिड थिंग.